ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की सायली आणि अर्जुन खरं तर प्रियाला कसा चकवा द्यायचा, कारण की ती सतत भिंतीला कान लावून ह्यांचं बोलणं ऐकत असते. त्यामुळे सर्व गोष्टी कशा करायच्या आणि तिला कशा प्रकारे अडकून ठेवायचं या गोष्टीवरच इथे दोघं बोलत असतात. आता इथे सायलीने खरं अर्जुनला इथे प्लॅन देखील सांगितलेला असतो. तो प्लॅन आपल्याला तर नाही कळलेला, पुढे तो नक्कीच कळेल. ह्यांची सर्व काही इथे प्लॅनिंग सुरू असते, कारण की इथे त्यांना तन्वीचा शोध इथे घ्यायचा असतो. आता इकडे सगळेजण नाश्ता करत असतात, तेव्हा खरं तर सायलीने थालीपीठ बनवलेले असतात. त्या थालीपीठाचं सगळेजण फार कौतुक करत असतात. विशेषतः खरं अस्मिता जास्तच कौतुक करत असते, तिला फार आवडलेले असतात. त्याच वेळेस खरं तरी ते अस्मिताला थालीपीठ वाढताना आता इथे अस्मिताच्या फोनवर सचिनचा मॅसेज आलेला असतो की मला आणखी थोडी पैशाची गरज आहे, देशील का. हा मॅसेज खरं तरी ते सायलीने वाचलेला असतो. मात्र सायली खरं त्यावेळेस अजिबात इथे काहीही बोलत नाही. अस्मिता देखील पडदिशीन तो मोबाईल बंद करून इथे ठेवून देते. तितक्यातच इथं खरं तर अश्विन आलेला असतो. अश्विन आल्याबरोबर तुम्ही नाश्ता करून घ्या असं इथे सर्वजण म्हटल्याबरोबर इथे अश्विन म्हणत असतो की मला खरं तर तुमच्या सर्वांशी काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा कल्पना म्हणते हो बोल की अश्विन, काय झालं. तेव्हा अश्विन म्हणत असतो हो हल्ली तुम्ही तन्वीला स्वयंपाक बनवून देता, पण तिच्या मर्जीने किचनमध्ये ती नाही जाऊ शकत. खरं तर आज तिची इच्छा आहे की तिने सगळ्यांसाठी जेवण बनवावं, तर मग आमच्यासाठी आज किचन वापरण्यासाठी थोडे नियम बाजूला ठेवले तर चालतील का. तिला स्वयंपाक बनवू देता का असं इथे म्हटल्याबरोबर लगेच सायलीला देखील हेच हवं होतं. ती संधी साधून लगेच बोलते अगदीच अश्विन भाऊजी, ती बनवू शकते, कारण की ते नियम फक्त कटकारस्थानं करणाऱ्या मुलीसाठी होते. आता जर ती तिथे काही करणार नसेल असं काही, तर खुशाल ती सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवू शकते असंही ते सायलीने म्हटल्याबरोबर खरं तर अश्विन फार खुश झालेला असतो. प्रिया म्हणते थँक्यू सायली, थँक्यू असंही ते म्हटल्याबरोबर अर्जुन आता खरं मुद्दामच म्हणत असतो, कारण की प्रियाला संशय येऊ नये म्हणून म्हणत असतो की अश्विन तू कधीपासून बायकोची वकिली करायला लागलास असंही ते म्हटल्याबरोबर सायली म्हणत असते अहो असं काय करता, जर इच्छा असेल तर तिला बनवू दे की स्वयंपाक. आता खरं तरी ते प्रिया फार खुश असते, कारण की सगळेच तिच्या बाजूने आहेत म्हटल्यावर तिला फार आनंद झालेला असतो. इथे सायली मात्र तिच्या विरोधात बरोबर इथे प्लॅन केलेला असतो. आता ती प्रियाला म्हणत असते तू दुपारचा स्वयंपाक देखील तूच कर आणि रात्रीचाही तूच कर, कारण की आता मी यांच्याबरोबर बाहेर जात आहे असंही ते प्रियाने ऐकल्याबरोबर खरं तिला फार टेन्शन आलेलं म्हणत असते पण मी दुपारच्यासाठी काय बनवायचं हे ठरवलंच नाही. तेव्हा सायली म्हणते तू अजिबात काळजी करू नको, मी विमलला सगळं काही सांगते असं म्हणून खरं सायली विमलकडे जाते आणि विमलला सगळं काही प्लॅन सांगितलेला असतो की तिला असं अडकून ठेव की तिला अजिबात आमच्या मागे येता नाही आलं पाहिजे, आली जरी तरी मला फोन कर. आता इथे असं म्हटल्याबरोबर विमल बरोबर कामाला लागलेले असते. आता इथे सायली आणि अर्जुन दोघे देखील बाहेर गेलेले असतात. आता ते बाहेर गेल्यानंतर खरं प्रिया इथे विचारच करत असतात सायली आणि अर्जुन आता बाहेर कुठे गेले असतील, काय सुरू असेल त्यांचं. खरं तर इथे प्रियाचा खरं फेक चांगुलपणा तिच्यावरच उलटलेला असतो, त्यामुळे तिला काय करावं हेच कळत नसतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं सुमनच्या डोक्यात विचार सुरू असतो. ती जेलमध्ये नागराजला भेटायला गेलेली असते काल, आणि तो काही जे बोलला त्याचाच विचार ती खरं तर इथे करत असते. आता तितक्यातच इथे प्रतिमा आलेली असते. आता प्रतिमा सुमनकडे पाहून म्हणत असते सुमन अगं तू काल तुझं मन शांत होईल म्हणून मंदिरात गेली होतीस, पण तू आल्यापासून मी तुला बघते आणखी जास्तच अस्वस्थ वाटतेस ग तू, मंदिरात काही झालंय का असंही ते प्रतिमाने विचारल्याबरोबर खरं सुमन डोळे पुसतच वहिनीला सांगत असते वहिनी खरं सांगू का तुम्हाला, मी काल खरं तर मंदिरात गेलेच नव्हते, मी यांना भेटायला गेले होते असंही ते म्हटल्याबरोबर प्रतिमाला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणत असते की का तू का गेली होतीस असंही ते म्हटल्याबरोबर सुमन म्हणत असते मला यांना खरं तर जाब विचारायचा होता की यांनी आपल्या सख्या भावाविरुद्ध एवढं मोठं कारस्थान का केलं, यांनी क्षणभरी माझा विचार का केला नसावा असंही ते सुमननी म्हटल्याबरोबर प्रतिमा म्हणत असते मग काय झालं, मिळालं का तुझं उत्तर असंही ते म्हटल्याबरोबर सुमन म्हणत असते मला आता कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मिळवायचं नाही, खरं तर मला सगळं समजलंय आता इथे असं म्हटल्यावर प्रतिमा म्हणत असते तुम्हाला काल का नाही सांगितलं. तेव्हा सुमन म्हणते तुम्ही मला जाऊन दिलं असतं का. तेव्हा प्रतिमा म्हणत असते खरं तर मला त्यांना ही गोष्ट सांगायला लागली असती आणि त्यांनी नक्कीच तुला जाऊन नसतं दिलं. तेव्हा सुमन म्हणत असते की भाऊजींना खरं तर तुम्ही हे काहीच सांगू नका, मला राहवलं नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलं वहिनी, भाऊजींना अजिबात सांगू नका असंही ते सुमनचं बोलणं ऐकल्यावर खरं प्रतिमा म्हणत असते हो ठीक आहे बाई नाही सांगत, पण हे सगळं काही करून तू तुझ्या जखमेची खपली काढत आहेस. नागराज भाऊजी कधीच सुधारणार नाहीत, आम्ही तुझ्यासोबत कायम असू असंही ते खरं प्रतिमाने म्हटल्यानंतर सुमनला थोडा धीर आलेला असतो, तिला बरं वाटलेलं असतं. इकडे दुसरीकडे
त्यामुळे सायली आणि अर्जुन वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन सदा आणि मैनाच्या मुलीची चौकशी करत असतात. वेगवेगळ्या शाळा फिरल्यानंतर त्यांना काही ठिकाणी त्यांच्या मुलींच्या नोंदणी सापडतात. मात्र त्यामध्ये खरं तर बबली लोखंडेचा उल्लेख नसतो. एका शाळेतून त्यांना मुलीच्या शाळेबद्दल माहिती मिळते. त्यामुळे खरं तर ते दोघेही तिथे जाण्यासाठी निघालेले असतात. आता इकडे खरं तर प्रियाची लगबग सुरू असते आणि तिला काही करून सायली आणि अर्जुनचा पाठलाग करायचा असतो. आता इथे खरं तर ती शोधाशोध करत असते. तेव्हा इथे विमल म्हणत असते, काय करताय तन्वीताई तुम्ही, काही हवंय का तुम्हाला? तेव्हा इथे खरं तर जी तन्वी असते ती म्हणत असते, अगं मी संध्याकाळचा मेनू ठरवला आणि त्यासाठी मला काही सामान हवं आहे, तेच बघते आहे का नाही. असं इथे म्हटल्याबरोबर विमल म्हणत असते, मी शोधू का? तेव्हा इथे तन्वी म्हणते, अजिबात नाही, माझं मी शोधून घेते. तेव्हा ती पडदेशीने डाळीचा डब्बा काढते आणि म्हणत असते, बघ ही हरभऱ्याची डाळ संपली, मला जाऊन आणावंच लागेल. तेव्हा इथे खरं तर मुद्दाम विमल म्हणत असते, अहो तन्वीताई आता लागलीच पुरणपोळ्या, कुणी खाणार नाही, तुम्ही कशाला आणताय? तेव्हा इथे तन्वी म्हणत असते, तुला कोण म्हटलं मी पुरणपोळ्याच करणार आहे, मी दुसरंही काही करू शकते ना. तेव्हा विमल म्हणते, काय करणार, वाटली डाळ करणार का? तेव्हा इथे प्रिया म्हणते, हो 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 तीच करणार आणि तीच आणण्यासाठी मी जाते. आता विमल इथे म्हणत असते की मी आणते. मात्र इथे खरं प्रिया अजिबातच तिचं ऐकत नाही आणि गडबडीतच तिथून बाहेर निघालेली असते, कारण की तिला सायली आणि अर्जुनचा पाठलाग करायचा असतो. आता ती गाडीत येऊन बसते आणि मग स्वतःच्याच मनाशी म्हणत असतात, मी चालले पण सायली आणि अर्जुन कुठे गेले असतील? आज सकाळपासून त्यांचा पाठलाग देखील करता नाही आला, त्यामुळे मी कसं शोधू त्यांना आणि कुठे गेले असतील याचाच विचार करत असते. सदा आणि मैनाच्या घरी गेले असतील का, त्यांना फोन करून विचार. आता तिने खरं तर सदा आणि मैनाला फोन केलेला असतो. मात्र ते दोघेही हिचा फोन अजिबात घेत नसतात. त्यामुळे ती म्हणत असते की आता कशाला फोन उचलतील, पुढच्या महिन्यात बरोबर उचलतील की, त्यांना पैसे लागतील ना तेव्हा बरोबर उचलतील. का सायली आणि अर्जुन तिथे गेले असतील त्यामुळे ते उचलत नसतील? असे एक नाही हजार प्रश्न तिच्या डोक्यात येते. परत तिला वाटतं की सदा आणि मैनाच्या घरी गेले असतील का, मी तिथेच जाऊन बघते असं म्हणून तिथनं निघालेली असते. आता इकडे दुसरीकडे तुरुंगातून नागराज आपल्या मूर्ख बायकोला पुन्हा एकदा कसं इमोशनल करायचं आणि बाहेरच्या सगळ्या गोष्टी कशा जाणून घ्यायच्या याच गोष्टीवर खरंही ते नागराज विचार करत असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला सायली आणि अर्जुन खरं तर त्या मुलीच्या शाळेत जाण्यासाठी निघालेले असतात. तेव्हा इथे अर्जुन लोकेशन चेक करतो. तेव्हा ते लोकेशन मार्केटच्या मागच्या साईडलाच असतं. त्यामुळे दोघे खरं तर आता इथे जाण्यासाठी तयार झालेले असतात. तितक्यातच सायलीला विमलचा फोन येतो की प्रिया घरातून निघालेली आहे. हे सायलीला कळता क्षणी खरं तर अर्जुन जो असतो तो स्वतःच्या गाडीतल्या मिररमधून मागे पाहतो. त्याला दिसतं की प्रिया त्यांचा खरंच पाठलाग करत आहे. आता हे त्यांना कळता क्षणी खरं तर दोघेही तिला चकवा द्यायचं ठरवतात. आता त्यामुळे खरं तर अर्जुन मुद्दामच मार्केटमध्ये गाडी काढलेली असते त्यांनी. आता ते दोघेही ते मार्केटमध्ये घुसलेले असतात आणि त्यांनी गाडी आता साईडला लावून दोघेही चालत निघालेले असतात. आता हे चालत निघालेले असतात. खरं तर त्यांच्या मागं असते ती म्हणजे प्रिया देखील त्यांचा इथे पाठलाग करत असते. नेमकं हे कुठे जातात, काय करतात, ह्या गोष्टी तिला इथे जाणून घ्यायच्या असतात, म्हणून ह्या सर्व गोष्टी ती इथे करत असते. आता खरं तर इथे सायली आणि अर्जुननी बरोबर त्यांना इथे चकवा दिलेला असतो. आता इथे सायली आणि अर्जुन मिळत नाहीत म्हटल्यावर काय करावं काय नाही तिला समजत नाही. तेव्हा खरं तर सायली अचानकच तिच्या मागणं येते. तेव्हा मात्र प्रियाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं अस्मिता सचिनला शोधत असते. तेव्हाच त्याच्या मोबाईलवर एक कॉल आलेला असतो. तो उचलल्याबरोबर खरं तर समोरची जी व्यक्ती असते ती आता इथे सचिनला धमक्या देत असते. हे ऐकून खरं तर इथे आपल्या अस्मिताला फार मोठा धक्का बसलेला असतो. तितक्यातच इथे सचिन आलेला असतो. सचिन आल्याबरोबर तिच्या कानचा मोबाईल घेतो आणि तो कट करून टाकतो. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, हा कोण होता, तुला धमकी का देत होता, तू कुणाचे पैसे घेतलेस का, तू कुणाचं देणं करतोस का, असं इथे अस्मिताने म्हटल्याबरोबर आता इथे सचिन म्हणत असतो, काय म्हणतेस अस्मी तू, काय आहे, मी कशाला कुणाचे पैसे बुडवील आणि तो नंबर देखील अनोळखी होता, मला नाही रे माहीत, असं इथे म्हटल्याबरोबर अस्मिता म्हणत असते, खरंच बोलतोस ना तू. तेव्हा इथे सचिन खरं तिला गुंडाळतो आणि म्हणत असतो की हो तुझी शपथ घेऊन सांगतोय मी असं काही करणार नाही. माझी जरी नोकरी गेलेली असली ना तरी देखील अशा गोष्टीत मी कधीही पडत नाही, असं इथे सचिन म्हटलेलं असतं. आता इकडे खरं प्रियाला सायली भेटलेली असते. त्यामुळे सायली म्हणत असते, तू काय माझा पाठलाग वगैरे करतीस काय. तेव्हा इथे प्रिया म्हणते, छे छे मी कशाला तुझा पाठलाग करू, अगं खरं तर मी माझ्याच कामासाठी आले होते. तेव्हा सायली म्हणते, अगं तू तर स्वयंपाक करणार होतीस ना घरी, मग इथे काय करतेस, तुला काम सांगितलं होतं ना मी घरी, असं इथे म्हटल्यावर प्रिया म्हणत असते, अगं माझ्या कामानिमित्तच आले, मला चण्याची डाळ हवी होती संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी, त्यासाठीच तर आले मी, असं इथे म्हटल्याबरोबर सायली म्हणत, खरंच बरं झालं तू मला भेटलीस इथे. अगं मला खरं तर आपलं किराणा सामान भरायचं होतं, पण एवढं मोठं ओझं एवढ्या पिशव्या खरं मला नेताच येत नव्हत्या एकटीला, त्यामुळे खरं तर राहून गेलं होतं, तू बरं झालं आलीस, असं म्हणून खरं तर इथे प्रियाला ओढतच इथे
दुकानात सायली घेऊन गेलेली असते. गेल्याबरोबर खरं तर इथे एक एक खरेदी करत असते आणि प्रियाच्या हातात ठेवत असते. प्रियाची मात्र इथे फार फजिती झालेली असते. आता इथे खरं तर प्रिया मनातच विचार करत असते, मी कशासाठी आले होते, काय करणार होते आणि हे काय झालं ह्याचाच ती विचार करत असते. आता सायली सगळं काही हे मुद्दामच खरं तर करत असते. आता किराणा वगैरे ह्यांचा सर्व काही भरणं झालेला असतो. तेव्हा इथे सायली खरं बिल घेते आणि भरणारा असते. तेव्हा इथे म्हणत असते, खरं तर माझ्या मोबाईलवरनं बिलच जात नाही, प्रिया एवढं बिल भरते का, असं इथे म्हटल्याबरोबर प्रिया खरं तर ते बिल पाहूनच तिला धक्का बसतो. मी भरू? तेव्हा सायली म्हणते, हो अगं आपलंच सामान आहे ना, मग काय झालं, भर की, तू भरलं काय, मी भरलं काय, असं म्हणून ते प्रियाला बिल भरायला होती. आता त्या प्रियाला बिल नाही तर त्या बॅगा देखील तिलाच इथे उचलायला होती आणि स्वतः रिकामी चलत असते. आता समोर जाऊन खरं तर थोड्याफार भाज्या फळं हे देखील घेते आणि त्याच पिशव्यात टाकत असते आणि एक पिशवी तिच्याकडे असते ती देखील इथे प्रियाला देत असते आणि म्हणत असते की ही तुझ्याकडेच राहू दे. तेव्हा इथे प्रिया म्हणते, अगं सायली काय करतेस, एक तरी पिशवी घे ना गं, माझा हात दुखायला लागला. तेव्हा इथे सायली म्हणत, असं काय करतेस प्रिया, सांग बरं, तुला सवय झाली पाहिजे ना ह्या सर्व काही गोष्टीची, कामाची, तू आता लाडकी सून होणार नाही ह्या घरची, मग ह्या सर्व गोष्टी तुला आल्याच पाहिजे. आणि खरं तर एरवी आई आणि मी हे सर्व गोष्टी करत असतो, आता तू आहेस ना तर तू कर, असं इथे सायली म्हटलेली असते आणि तिच्याच हातात सर्व पिशव्या दिल्या. सायली इकडे प्रियासोबत असते. त्याच वेळी खरं तर जो अर्जुन असतो तो बबलीबद्दल इथे शोध करत असतो. तो स्कूलमध्ये जाऊन बबलीविषयी माहिती काढत असतो. आता इथे त्याला तर सदा आणि मैनाच्या 3 मुलीबद्दल कळलेलं असतं, मात्र बाकीच्या 2 मुली कुठे असतील याचाच तो शोध करत असतो. तेव्हा एका व्यक्तीने त्याला सांगितलेलं असते की तुम्हाला 2 मुलीचा शोध खरं तर दुसऱ्या शाळेत नक्कीच मिळेल, असं इथे म्हटल्याबरोबर अर्जुन तिथनं निघालेला असतो. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहिला अजिबातच विसरू नका. आता सायली आणि अर्जुनला पुढील भागात खरं तर बबलीचं आणि प्रियाचं सत्य इथं कळलेलं असतं. तेव्हा इथे दोघेही ते बाहेर कॅफेमध्ये भेटलेले असतात. तेव्हा इथे सायली म्हणत असते, आता नागराजने सांगितलेल्या कोड्याचं उत्तर खरं मला कळतंय, आपलं प्रिय घर पोखरतंय, म्हणजे सत्य हेच होतं की प्रिया ही तन्वी किल्लेदार नसून ती बबली सदाशिव लोखंडे आहे, असं इथे सायली आणि अर्जुनच्या बरोबर लक्षात आलेलं असतं. तेव्हा सायली म्हणत असते, आता प्रियाचा पापाचा घडा पूर्ण झालेला आहे, भरलेला आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो असते, हे नाटक प्रियाने सुरू केलं होतं, आता शेवट याचा आपणच करू, असं इथे अर्जुन म्हटलेला असतो. आता इथे प्रियाला कशा प्रकारे हे दोघे घराबाहेर काढतात हे पाहण्यासारखंच आहे. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत राहा ठरलं तर मग.